मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय विधानसभेने एकमताने मंजूर केला, परंतु या निर्णयावरती मातोरी गावातील ग्रामस्थ समाधानी नसल्याचं दिसून आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे राजीनाम्याची मागणी देखील मातोरी येथील ग्रामस्थांनी केली आहे। मातोरी ग्रामस्थांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीकरिता मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत। दरम्यान याच अनुषंगाने राज्य सरकारने विशेष अधिवेशन देखील बोलवलेलं आहे, परंतु 10% इतकंच आरक्षण जे आहे ते आता मराठा समाजाला मिळणार आहे। ग्रामस्थाला या 10% आरक्षणावरती काय वाटतं हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। इतक्या दिवसांपासूनची ही मागणी होती, परंतु 10% हे आरक्षण दिलं जाते। 10% आरक्षण पाटलाला मान्य नाही आणि आम्हालाही मान्य नाही। ते आम्हाला 10%च्या आतमध्येच पाहिजे आणि ते पण ओबीसी मधूनच पाहिजे। आम्हाला 10%च्या वरचं कोर्टातही टिकत नाही, आम्हाला सगळ्याला माहिती आहे, शासनाला पण माहिती आहे, तरी पण आमची दिशाभूल करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात। तुम्ही जे 10% आरक्षण दिलं हे कशाच्या बेसवर दिलंय? मराठा समाजाची जर लोकसंख्या पाहिली ती 34-36% आहे, मग तुम्ही 10% आरक्षण नेमकी कोणत्या हिशोबाने दिलंय? आणि दिलं ते आता याच्या अगोदर पण 2 वेळेस दिलं आणि त्याच्यात पण मराठी समाजाची प्रत्येक वेळेला फसवणूक झाली आणि ह्या वेळेस पण सरकारने तेच केलं। पण सरकारला मला सांगायचं आहे की आता पूर्वीचा मराठा नाही राहिला, मराठा आता खूप सुज्ञ झाला आहे आणि मराठा इथून पुढं अशी फसवणूक होऊन देणार नाही। आमचा हक्क आहे आणि आम्ही घेतल्याशी सुट्टी देणार नाही। इथून मागं फक्त महिला पुरुषच गेले होते, आता महिला आम्ही लेकरं बाळा सगळं रोडला जाऊन बसणार, आम्ही मुंबईला पण जाणार। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।